हॅलो एव्हरीवन, ड्रीमी स्वप्नाली या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। हा आपला दुसरा व्लॉग आहे। आज आम्ही जाणार आहोत वर्सोवाच्या मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी। तर मग पाहूयात आपल्याला काय काय मच्छी भेटते। तर आता आपण जवळपास पोहोचलेलो आहोत। तर तिथे दोन मच्छी मार्केट आहे। प्रथम आपण यारी रोडच्या मच्छी मार्केटला जाऊ, नंतर तिथून वर्सोवाच्या मच्छी मार्केटलाही जाऊ। इथे आपण पाहू शकतो, आपण आता मार्केटला पोहोचलेलो आहोत। आज आपण थोडं उशिरा आल्यामुळे मच्छी थोडी कमीच दिसतेय। चला तर मग पाहूया। तुम्ही पाहू शकता, बांगडे आहेत, रावस आहेत, पापलेट आहेत, जवळा आहे, कोळंबी आहे। आम्हाला इथे चांगली मच्छी भेटली नाही, म्हणून आम्ही वर्सोवाच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत। इथे तुम्ही पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत। पापलेट आहे, कोळंबी आहे, रावस आहे, सुरमई आहे, बांगडेही आहे। इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, पण महागही आहेत। खरं तर आम्हाला बांगडे घ्यायचे आहेत, पण बांगडे एवढे ताजे नाही आहेत, त्यामुळे आम्हाला परत यारी रोड मार्केटमध्येच जावं लागेल। तुम्ही पाहू शकता, खेकडेही आहेत, पण खेकडे आम्हाला काही एवढे आवडत नाही। सो चला परत यारी रोड मार्केटला। आता आपण यारी रोड मार्केटमध्ये पोहोचलो आहोत। काकुनी मच्छी कापण्यासाठी घेतलेली आहे। हे मध्यभागी राजा राणी मासे आहेत, अतिशय दिसायला सुंदर आहेत। फायनली आपण बांगडे घेतलेले आहे। तर आपण थेट निघूया घरी। आता आपण माशांना मसाला, आलं लसूण पेस्ट, कोकमाचा आगूळ, मीठ वगैरे लावून मॅग्नेट केलेले आहे आणि बाकीचे तुकडे आपण कालवणात टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित मॅग्नेट झालेले आहे। मॅग्नेट केलेल्या माशांना मस्त असं रवा, तांदळाचं पीठ, मसाला, हळद, मीठ लावून मिक्स करून त्यात डीप करूया आणि शालो फ्राय करायला ठेवूया। मस्त असा सुगंध सुटलेला आहे, भूकही फार लागलेली आहे। तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या बाजूला बांगड्याचं कालवणही बनत आहे। बरं का मित्रांनो, चांगलं कालवणाला कळही आलेला आहे। चला तर मग जेवण रेडी आहे, मंडळी जेवायला या। थँक्यू। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।